विद्यार्थ्यांसाठी बातमी आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपी मुक्त करण्यासाठी बोर्डाने यंदा मोठं पाऊल उचललंय। यावर्षी विद्यार्थ्यांप्रमाणेच पर्यवेक्षकांची सुद्धा सरमिसळ करण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शाळेतले शिक्षक सुद्धा परीक्षा केंद्रांवर दिसणार नाहीयेत। राज्यभरातल्या परीक्षा केंद्रांची काटेकोर तपासणी सुरू आहे आणि सीसीटीव्ही असलेल्या आणि त्याचबरोबर संपूर्ण वॉल किंवा संपूर्ण कंपाऊंड असलेल्या केंद्रांनाच परवानगी दिलेली आहे। नगरपालिका निवडणुकीचा 21 तारखेला निकाल लागणार आहे। आपण सध्या तेल्हारा शहरातल्या या ठिकाणी केशव हेडगेवार सभागृह आहे। या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत। जसं जर पाहिलं तर आता या ठिकाणी जर पाहिलं पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागलेला आहे। अकोला जिल्ह्यात 5 नगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती। त्यानंतर 21 तारखेला मतदान मोजणी होणार आहे। रात्री 2 वाजताचे चित्र आहे। रात्री 2 वाजले, कडाक्याची थंडी आहे, तरी पोलिसांचा इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे। एकंदरीत जर पाहिलं तर राज्यभरात उमेदवारांसह काही उमेदवारांचे कार्यकर्ते असतील, मतपेटी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। त्या स्ट्रॉंग रूम समोर पहारा देतात। मात्र अकोला जिल्ह्यात जर असं चित्र कुठंच दिसून आलं नाहीये। इथल्या उमेदवारांचा प्रत्येक कार्यकर्त्यांचा पोलिसांवर विश्वास आहे। त्यामुळे इथला प्रत्येक उमेदवार कार्यकर्ता बिनधास्त आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त जर असेल, कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, तेल्हारा, अकोला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।